प्रत्येक गृहिणीला स्वयंपाकाचा कंटाळा कधीतरी येतोच। त्यावेळेला आपण मसाला भात वगैरे बनवण्याचा विचार करतो, परंतु मसाला भात वगैरे बनवायलाही टाईम हा लागतोच, कारण भरपूर साऱ्या भाज्या वगैरे चिरायच्या असतात, भरपूर सारी तयारी करायची असते। तर झटपट अशी बनणारी रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे। तर हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सोनालीज किचन मराठी। आज आपण बनवणार आहोत पटकन तयार होणारा, अगदी कमी साहित्यामध्ये चटपटीत अप्रतिम चवीचा टोमॅटो राईस। तर अशाच नवनवीन चटपटीत रेसिपी बघण्यासाठी सोनालीज किचन मराठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तर टोमॅटो राईस बनवण्यासाठी सर्वात प्रथम गॅसवर कुकर ठेवायचा, त्यामध्ये तेल घालायचे। तेल गरम झाले की जिरे घालायचे आणि आता येथे मी काही खडे मसाले घेतले आहे। त्यामध्ये एक तेजपत्ता, एक छोटा दालचिनीचा तुकडा, 4 लवंग, 4 मिरी आणि 1 वेलची म्हणजेच वेलदोडा, हे सर्व मसाले घालायचे आणि एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा। व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। आता कांदा परततो तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यात 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो चिरून घालायचे। त्यामध्येच 10-12 लसूण पाकळ्या घालायच्या, अद्रकचे तुकडे घालायचे आणि रंग छान यावा त्यासाठी 1 काश्मीरी लाल मिरची घालायची। व्यवस्थित स्मूथ अशी प्युरी बनवून घ्यायची आहे। टोमॅटोची प्युरी बनवून घेतली आहे। आता इकडे बघू, कांदाही छान सॉफ्ट झालेला आहे। तर त्यामध्ये आता हिंग घालायचा, हळद घालायची, 1 चमचा गरम मसाला घालायचा, तसेच 1 चमचा धने पावडर घालायची आणि 1 चमचा घरगुती काळा मसाला घालायचा। सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचे आणि आता त्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालायची। व्यवस्थित मिक्स करून तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे। मसाल्यांनी छान असे तेल सोडले आहे। तर आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ घालायचे। येथे मी 1 ग्लास तांदूळ घेतले आहे। तांदूळ व्यवस्थित मसाल्यांमध्ये परतून घ्यायचे आहे। तांदूळ परतत आहे तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करून घेतलेले आहे। तर तांदूळ व्यवस्थित परतले की 1 ग्लास तांदळासाठी 1.5 ग्लास पाणी घेतलेले आहे। बासमती तांदूळ असल्यामुळे 1 ग्लाससाठी 1.5 ग्लास पाणी घातले आहे। जर साधारण तांदूळ असेल तर 1 ग्लाससाठी 2 ग्लास पाणी घालायचे आहे। पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आणि 1 चमचा तूप घालायचं। छान असं मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचे झाकण लावून घ्यायचे। मीडियम फ्लेमवर 1 शिटी होऊ द्यायची आहे आणि दुसरी शिटी व्हायला लागली की गॅस बंद करायचा आहे। आता कुकरमध्ये जी वाफ तयार झालेली आहे ती जेव्हा आपोआप निघून जाईल तेव्हा कुकरचे झाकण उघडायचे। बघू शकता, खूप छान असा चमचमीत, चटपटीत, अतिशय पटकन होणारा आणि चवीला तर भन्नाट लागणारा टोमॅटो राईस बनून तयार झाला आहे। खूप छान लागतो, अगदी कमी वेळात, कमी साहित्यात, घाईच्या वेळी कधीही बनवू शकतो। एकदा नक्की ट्राय करा, खूप आवडेल। तर टोमॅटो राईसचा आनंद घ्या आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्स फॉर वॉचिंग।